सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची या घटनेला आज 100 दिवस पूर्ण झाले। मुख्य आरोपी कृष्णा आंधळे मात्र आजही फरार आहे। त्यामुळे एसआयटी सीआयडी स्थानिक गुन्हे शाखेसमोर एक मोठं आव्हान आहे। घटनेला 100 दिवस पूर्ण होतात तरीही कृष्णा आंधळे सापडत नाही। या प्रकरणी 8 जणांविरोधात आतापर्यंत हत्येचा गुन्हा दाखल झालाय। कोर्टात सुनावणी सुरू आहे। दरम्यान सीआयडी एसआयडीच्या माध्यमातून जवळपास 150हून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे। तर कृष्णा आंधळेला अटक कधी होणार हा सवाल अद्यापही अनुत्तरित आहे। दरम्यान देशमुख हत्या प्रकरणात आतापर्यंत काय काय घडले पाहूया आपण। 9 डिसेंबर सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण आणि त्याच दिवशी हत्या करण्यात आली। 6 जणांविरोधात गुन्हा सुद्धा दाखल करण्यात आला। 10 डिसेंबरला जयराम साठे आणि महेश केदार या दोघांना अटक करण्यात आली। 11 डिसेंबर स्थानिक गुन्हे शाखेकडून प्रतीक घुलेला पुण्यातील रांजणगाव इथून अटक करण्यात आली। 18 डिसेंबर राष्ट्रवादीतून हकालपट्टी केल्यानंतर विष्णू चाटेला अटक झाली। 31 डिसेंबर वाल्मिक कराड पुण्यात सीआयडीला शरण आला। 3 जानेवारी देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना पळून जाण्यास मदत केलेल्या डॉक्टर संभाजी वायबसेची एसआयटी कडून चौकशी करण्यात आली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।